प्रभुरी श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महामुनी अगस्ती ऋषी आश्रम अकोले आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या धम्य ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाही बरोबर भगवान श्री रामेश्वर धम्य ऋषी आश्रम धांडरफळ प्रवरा तीरावरती या दोन आध्यात्मिक शक्तीस्थळांवरून महर्षी अगस्ती ऋषींच्या पादुका घेऊन भगवान आशुतोष रामेश्वरांचा अभिषेक करून संगमनेर अकोले तालुक्यातील वारकरी भक्त भागवत मोठ्या उत्साहानं या अयोध्या नगरीमध्ये गेल्या 3 दिवसांपूर्वी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी उपस्थित झालेला आहे आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह वारकरी परंपरेचा सोहळा सगळ्या जगाचं लक्ष लागून लागले या अयोध्या नगरीमध्ये होत आहे। हा खरं म्हणजे वारकरी संप्रदायाचा खूप मोठा गौरव आहे, आनंदाची उत्साहाची गोष्ट आहे। आपलंही भाग्य परम आहे। अगस्ती महाराजांची कृपा झाली नाही, त्यांची आज्ञाच झाली महाराज, त्यांची आज्ञाच झाली। भगवान रामेश्वरांचा आशीर्वाद घेऊन महर्षी धम्य ऋषींची आज्ञा घेऊन रामरायाच्या इच्छेनं रामरायाला भेटायला आलो। विठाला आपण ज्या परिसरात आलो, जो यहाँ के लोग सुन रहे हैं उनको हम बता दे कि हम जहां से आए हैं वही भूमि श्री राम की भूमि है। महर्षि अगस्त्य ऋषि प्रभु श्री राम के युद्ध नीति के, शास्त्र नीति के, शस्त्र नीति के गुरु थे, मार्गदर्शक थे। जब रावण ने मैया सीता का अपहरण किया तो जटायु ने बताया, तो क्या करूं, कैसे करूं, बड़े रणधुरंधर के साथ युद्ध पुकारना है, तो किसका मार्गदर्शन ले। तो अंतकरण में महर्षि अगस्त्य ऋषि की भावना प्रकट हुई। जटायु ने बताया था, तो प्रभु श्री राम अगस्त्य ऋषि के आश्रम में गए, विनम्र भाव से प्रतिपादन किया। 1 बार नहीं 3 बार गए। जब लक्ष्मण जी को शक्ति लगी थी उस वक्त गए। और बाद में जब माता सीता का अपहरण हुआ, वो अपहृत हुई, उस समय ऐसे करके 3 बार प्रभु श्री राम अगस्त्य आश्रम में रहे, निवास किया। उस भूमि से हम आते हैं। तुम्हें बताना चाहते अयोध्या वालों से कि आपने रामलला को जन्म दिया। ये बहुत बड़ा पावन धाम है और हमारी भूमि ने प्रभु श्री राम को प्रभु श्री राम का दर्जा दिया। राम वहीं से प्रकट हुए, प्रभु कहे लगे। ये भूमि राम को लल्ला कहती है और हमारी भूमि श्री राम को भगवान श्री राम कहती है। तो हम उस नगरी से आते हैं, तो हमें राम ने भेजा है। चलो बुलावा आया है,
चलो बुलावा आया है, श्री राम ने बुलाया है। हमें राम ने बुलाया है, हमें राम ने भेजा है। प्रभू श्रीरामाची आज्ञा घेऊनच श्रीरामाच्या दर्शनाला आलोय आपण। मोठा सोहळा आहे। अगस्ती रामेश्वर पंचक्रोशी श्रद्धेय परमपूज्य मनोहर महाराज भोर, श्रद्धेय परमपूज्य आदरणीय सुदामजी महाराज कोकणे या संतद्वयांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने माझे अत्यंत जिवलग हृदयाभिन्न मित्र राजेंद्रजी महाराज नवले, खरं म्हणजे अगस्ती महाराजांचे निस्सीम सेवक आहे। एवढी सेवा अगस्ती महाराजांची त्यांची आहे, त्या सेवेला पारावार नाही। आम्ही एकाच ठिकाणी राहिलो, एकाच ठिकाणी विद्या ग्रहण केली, अभ्यास केला, अध्यात्माचे धडे घेतले। जसा आळंदीचा अगस्ती आश्रम सोडला तसा अकोल्याचा अगस्ती आश्रम त्यांनी सेवेसाठी स्वीकारला। राजेंद्र महाराजांच्या परमश्रद्धेय परमादरणीय रमेश महाराज कानवडे यांच्या शिवचरित्रकार बाल न्यायालयाचे जज आदरणीय गणेशजी महाराज कानवडे या सर्वांच्या सहकार्याने संयुक्त विद्यमाने हरिभक्तीपरायण अशोक महाराज, हरिभक्तीपरायण किसन दादा नाईकवाडी, हरिभक्तीपरायण रामनाथ काका डोंगरे, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरीच्या व्यासपीठ चालिका अलकाताई मोहोटे, त्यांच्या सोबतीला बसलेल्या दुसऱ्या अलकाताई, सर्व वाचक मंडळी, सेवा देणारे मंडळी, हरिभक्तीपरायण नानाभाऊ दळवी, दिनकरराव गोसावी, अच्छी विनेकरी, काल ज्यांची अन्नप्रसादाची सेवा होती अशी सावळेराम महाराज, आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना कानाला मनाला वचनानं तृप्त करणारे नागनाथ महाराज गोरडे मा नर्मदेचे सेवक आहेत। पायी परिक्रमा केल्यात त्यांनी 3, पुन्हा निघालेत ते आता। सहज फोन केला मी, आमच्यातल्या एका जिवलग मित्राला अडचण आली, विठ्ठल महाराजांना काय करायचं म्हटलं। आता माझ्याकडे सप्त्याला होते ते मंगळापूरला, त्यांना सहज फोन केला, 7-8 जणांना फोन केला, पण कोणी तयार होईना, फुकट कोणी येत नाही। सेवा आहे ना। नागनाथ महाराजांना सहज फोन केला, मला अंदाजही नव्हता, एका क्षणात हो बोलले। येताना वा येतानाच पहाटे फोन केला, त्यांच्या सौनी उचलला, याला पत्नी म्हणतात, काही काळजी करू नका, ते आवरू राहिले, मी त्यांची बॅग भरू राहिले, ते स्टेशनला पोहोचतील। असा हा अपूर्व योग आहे। काय किती जन्माचं पुण्य सामुग्री आपली उदयाला आली असेल, तुमची उदयाला आली असेल। आज एकादशीच्या पर्व काळावरती, आजच्या एकादशीचं नाव काय? हा, परिवर्तन। मला माहित आहे, मी चेक केला आज तुम्हाला तीर्थांचा राजा प्रयागला त्रिवेणी संगमावरती, गंगा यमुना सरस्वतीच्या संगमावरती पाप तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात आतापर्यंतचं सगळ्यात महत् पुण्य घडणारा कुठला दिवस असेल तर आज एकादशीच्या परिवर्तनी एकादशीच्या दिवशी तुम्ही तीर्थराजाच्या त्रिवेणी संगमात स्नान केलं। हा केवढा अपूर्व योग आहे। या सप्ताहाचा त्रिवेणी संगम आहे महाराज। आज एकादशी आहे, उद्या भागवत धर्मातलं पर्व आहे, वामन जयंती आहे, आणि या सगळ्यांच्या समारोप आपण गंगेच्या चरणी जाऊन करणार आहोत, काशी विश्वनाथाच्या चरणी जाऊन करणार आहोत। हा त्रिवेणी संगमच आहे, तो आपण साध्य करत आहोत। आम्हाला माहित नव्हतं एवढं कदाचित यशस्वी होईल का नाही होईल, बरेच किंतु परंतु अंदाज लावले जात होते, कदाचित फेल होऊ शकतं, परंतु अगस्ती महाराज सोबत आलेत, आपल्या पादुका अगस्ती महाराजांच्या आपल्या सोबत आहे। अगस्ती महाराज जर सोबत असतील तर कुठलीच अडचण येणार नाही।
आणि त्यांचे भक्त आले. मनोहर महाराजांनी अगस्ती महाराजांच्या चरणी आयुष्य समर्पित केलेले वारकरी संप्रदायाच्या सेवेकरता. तेही सोबत आहेत. केवढा योग आहे. काही अडचण नाही. म्हणलं मृदंग वाजवायला कुणाला घ्यायचं, तर काय करायचं. अडचण मोठी होती. एका जणाने अडचण सांगितली. मग आता काय करायचं. दादा होतेच आमच्याबरोबर पहिल्यापासून, नियोजनातच येते. चंद्रकांत दादा चौधरी होतेच ते. पण मध्ये जरा व्यवसायाच्या निमित्ताने काही थोडीशी बॅलन्स इनबॅलन्स चालला होता. पण त्यांना एकच शब्द सांगितला, यावंच लागेल. ते एकटेने आले, तिघे आले. ताईसाहेब आल्या, शेवटी कन्या आली, चैतन्या पण आली. 4, 4.5, 5 महिन्याची असेल तेव्हापासून ती पंढरीची वारी करते. पाळा त्यातून. काय त्या लेकराचं किती जन्माचं पुण्य असेल महाराज. त्याला अपूर्व योग आहे. हे कुणालाही नाही शक्य. आजचा त्रिवेणीचा संगम कुणाच्या आयुष्यात नव्हता. आमच्या नव्हता. नशिबात आम्ही केलाय. हमारे भाग्य में नहीं था जो आपके भाग में लिखा था. कोई टाल नहीं सकता जो लिखा हुआ है. किती भाग्यवान तुम्ही. काजच का निवेदन व्हावं. अनंत जन्माची पुण्याई आपल्या पाठीशी अशोकराव. त्याशिवाय हे घडू शकत नाही. आणि आता इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये आपण अयोध्येमध्ये आलो आणि त्याच्यानंतर आता आपण अयोध्येमध्ये येतोय. पण ज्यावेळेला पूर्वी आपण अयोध्येमध्ये येत होतो आणि आता आपण अयोध्येमध्ये येत आहोत. बाबासाहेब महाराज, आताच्या येण्यात आणि पूर्वीच्या येण्यात खूप मोठा फरक होता. खूप मोठा बदल आहे. मी सुद्धा पूर्वी आलेलो आहे. माझ्या आईला वडिलांना घेऊन मी आलो होतो. पण तेव्हाची अयोध्या आणि आताची अयोध्या नाही 4 महिन्यापूर्वीची अयोध्या आणि आताची अयोध्या याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण हे असंच नाही घडलं बरं का. हे सहज नाही घडलं. याकरता खूप मोठं त्याग, खूप मोठं बलिदान, खूप मोठी सेवा इथल्या काही साधू महंतांनी, राम भक्तांनी, बजरंग बलीच्या भक्तांनी दिलेली आहे. 1528 साली या राम जन्मभूमीच्या आंदोलनाला, अभियानाला सुरुवात झाली. बाबर नाम वो आया था भारत में, संचार कर रहा था. बीच में देखा तो बहुत बड़ा सुंदर ग्राम है. कौन सा गांव है. हजारों मंदिर है, बीच में से नदी बह रही है, बहुत सुंदर है. कौन सी नगरी है. तो यहां उतरा. साथ में था उसका सेनापति, उसका नाम था मीर बाकी. पता किया तो पता चला ये अयोध्या है. और फिर आगे पता किया तो ऐसा पता चला कि ये राम जन्मभूमि है. राम नाम के बहुत दुश्मन है, श्री राम के नाम के बहुत दुश्मन है. अच्छा, तो हिंदुओं का बीज है, यहां पैदा हुआ है. मशवरा दिया, संदेश दिया मीर बाकी को. मीर बाकी, ये हिंदुओं का बीज है, ये अयोध्या. यहां राम पैदा हुए थे, इसे नष्ट ध्वस्त कर दो, परास्त कर दो. तो मीर बाकी ने हमला बोल दिया. जब प्रभु निजाम गए तो प्रभु ने बजरंग बली को रुकाया. यहां रुको, तुम चिरंजीव रहोगे. कहां रहूं मैं. तो तुम रहो हनुमानगढ़ी पर. तो वहां से प्रभु श्री राम की सेवा में सदा व्रत लिए बैठी है हनुमानगढ़ी.
जब जब भी अयोध्या पर श्री राम जन्मभूमि पर आक्रमण हुए, तब तब वो सभी आक्रमण अयोध्या गढ़ी ने झेले थे, अयोध्या गढ़ी के महात्माओं ने झेले थे। प्रत्येक वेळेला अयोध्या गढ़ी की जगह 52 बीघा है, हनुमानगढ़ी की जगह। उस वक्त के नवाब का बेटा एका मोठ्या आजाराने त्रस्त झाला होता। तो आजार काही केल्या बरा होत नव्हता, परंतु बजरंगबलींचे सेवक जे रोज बजरंगबलींची पूजा करायचे, अभिषेक करायचे, सेवा करायचे, त्यांच्या उपचाराने, त्यांच्या आशीर्वादाने अभय रामदास त्या नवाबाचा मुलगा ठीक झाला। आणि भेट म्हणून त्यावेळेला नवाबांचं राज्य होतं, भेट म्हणून त्या हनुमानगढी करता 52 बिघे जागा देऊन टाकली। का सांगतो मी आपल्याला, खूप मोठं समर्पण आहे। बजरंगबली शक्ती देतात, बजरंगबली ताकद देतात, बजरंगबली बल देतात, आशीर्वाद देतात, कृपा करतात। जो रामा करता झिजेल, जो रामा करता लढेल, त्याला श्रीराम आणि बजरंगबली शक्ती देतील। ही जागा त्या महास्थानाची आहे। तो मीर बाकी ने हमला बोल दिया श्री राम जन्मभूमि पर, तो उस वक्त 10,000 निर्वाणी अखाड़ा के साधुओं ने सामना किया उस हमले का। श्री राम के नाम पर कुर्बान हुए। राम जन्मभूमि की मिट्टी उन साधुओं के खून से लाल हो गई। बाद में फिर से हमला बोल दिया, फिर 10,000 साधुओं की बलि चढ़ गई। उस वक्त राणा संग्राम सिंह ने पहले हमला किया था। बाबर ने जयपुर मेवाड़ के राणा संग्राम सिंह ने पहली वक्त उसे परास्त किया था, लेकिन फिर आ गया। फिर जयपुर की रानी राजकुमारी जयराजकुमारी अयोध्येच्या राम मंदिराच्या, राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये फक्त पुरुष साधूंचंच नाही बलिदान, अयोध्येच्या राम जन्मभूमी करता या देशातल्या स्त्रियांनी सुद्धा मोठं त्याग आणि बलिदान दिले। नाही रक्त सांडलेलं आहे, खून दे दिया, बलिदान दे दिया। अकेली ने नहीं महाराज, 30,000 वीरांगनाओं की फौज खड़ी की रमेश महाराज, 30,000 वीरांगनाओं की फौज खड़ी की। बाकी ने आक्रमण बोल दिया, हमला बोल दिया, वो आगे बढ़ी। जन्मभूमि और हनुमानगढ़ी के बीच में बड़ा घनघोर युद्ध चलता रहा, लेकिन फिर भी दुर्भाग्यवश वो 30 की 30,000 वीरांगनाया सिया बलिदान हो गई, राम पे नाम पर कुर्बान हो गई। ऐसे कई नागा साधुओं ने, बैरागी साधुओं ने, वैष्णव साधुओं ने श्री राम जन्मभूमि के लिए अपने प्राणों का बलिदान दे दिया था। भाइयों, ये ऐसे ही नहीं बना, 500 सालों का पवित्र आंदोलन। आंदोलन को कभी पवित्र नहीं कहते हैं माताजी, आंदोलन को कभी पवित्र नहीं कहते, लेकिन हम जैसे राम भक्त, हनुमान भक्त इस आंदोलन को पवित्र इसलिए कहते हैं कि ये आंदोलन सफल हुआ और यहाँ राम विराजमान हो गए, इसलिए पवित्र है, पावन आंदोलन है। एक बार फिर से राम जन्मभूमि का आंदोलन खड़ा हुआ 1984 में। क्या हुआ उस वक्त? ढांचा तोड़ दिया था, आरोप लग चुके थे।
बोला किसने तोड़ा? तो महाराष्ट्र के लोगों का नाम आने लगा पहले। सुनो, महाराष्ट्र के लोगों का कुणी तोडला? त्यावेळेला आरोप झाला, मीडियामध्ये बातम्या आल्या, आज तक, एबीपी, इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय स्तरावरती, की अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाचा तोडण्यामध्ये सगळ्यात पहिला हात कोणाचा असेल तर महाराष्ट्रातल्या लोकांचा आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये प्राधान्य क्रमांक कोण असेल तर तो शिवभक्तांचा आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांचा आहे. ये हम नहीं कह रहे हैं, ये अयोध्या वासी कह रहे हैं. पूछो इन लोगों को, ये सभी यादव है. हम जिस निवास में रहते वो भी यादव है, जिनकी सिस्टम पर बात कर रहे हैं वो भी यादव है, जिनके बर्तन पाए वो भी यादव है, जो सेवा दे रहे वो भी यादव है. खूब सेवा. तो हमें कुछ लड़कों ने यहां से कहा था, हाँ, तो मीडिया में बात चली, आरोप लगा हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला साहेब ठाकरे के ऊपर. बाला साहब, ऐसी चर्चा है कि बाबरी का ढांचा गिराने में आपके शिव सैनिकों का हाथ है. तो बाला साहब ने कहा, हाथ नहीं, पैर है. काही समजलं का नाही? आणि त्यांनी जर ढाचा पडलाच असेल तर मला अभिमान है. अभी उस वक्त उस ढांचा पर चढ़ने वाले राम जन्मभूमि के अपने प्रभु श्री राम के लिए कुर्बानी देने वाले दो नौजवान थे, सगे भाई. वो अयोध्या वाले थे. एक का नाम था राम कोठारी और दूसरे का नाम था शरद कोठारी. वो अयोध्या से थे. गोलियां डाल दी गई, शरीर का पानी लाल हो गया. सगे भाइयों ने बलिदान दे दिया. मिलजुल कर 4,71,000 हिंदुओं ने श्री राम जन्मभूमि के लिए अपना बलिदान दे दिया. कार सेवा करेंगे, कार सेवा करेंगे, कार सेवा पाएंगे, कार सेवा बोलेंगे, राम के लिए जिएंगे, राम के लिए मरेंगे, कार सेवा करेंगे. ये कार सेवा पूरम है जिसको अभी लोग शीश नमाते हैं. यही असंच नाही उभं राहिलं. नंतर न्यायालयाचा निकाल आला. बऱ्याच वेळेला कोरोनाच्या कालखंडाच्या अगोदर जजमेंट आलं, जागा निश्चित झाली आणि सगळ्या हिंदूंच्या अंतःकरणाला बाजार फुटला. वाह, आनंदी आनंद. मंदिर बनाएंगे, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. हर हद को हम पार करेंगे, हमने मन में ठाना. हर हद को हम पार करेंगे, हमने मन में ठाना. गोली खंजर कुछ भी चले, अब देखेगा ये जमाना. देखेगा ये जमाना. अब हम नहीं उस दिल में बराए जो जय हो. ताली बजाओ, आनंद की बात है, ताली बजाओ. अब हमें नहीं उस दिल में बराए जो ये पूर्ण कर काम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. अब यही शब्द है, बजाते रहो. लेकिन अब बनाएंगे नहीं कहेंगे भाइयों. उमेश जी,
अब बनाएंगे नहीं कहेंगे, अब हम कहेंगे बनाया, बन गया, बना दिया। और प्रभु श्री राम को, राम लला को मंदिर में विराजमान कर दिया। बनाया ये मंदिर, बनाया ये मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अवधपुरी का राम। बनाया ये मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, अवधपुरी का नाम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर। त्यागातून, बलिदानातून, हिंदूंच्या आत्मसमर्पणातून हे मंदिर उभं राहिलेलं आहे। आणि आज आपल्या सगळ्यांच्या भाग्यानं ते मंदिर, भगवान प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती काय गोड दिसतंय, असं वाटते बोलते आपले श्रीराम प्रभु आपल्याशी बोलतात। जब मंदिर का लोकार्पण हो रहा था तो उस कार्य में सबसे बड़ा भाग, सबसे बड़ी अहम भूमिका निभाने वाली एक बहुत बड़ी साध्वी वीरांगना है। उन साध्वी का नाम है साध्वी ऋतिम्बरा। ऐसा भाषण करती थी, सभी हिंदुओं के खून को खोल देती थी, जगाती थी, जगाती थी। तो उस साध्वी ने कहा था, जीवन में सबसे बड़े सौभाग्य का दिन यही है जो दिन देखने के लिए हम जीवित रहे। हम जिंदा ही उस लिए रहे, हम जीवित ही उस लिए है, इसलिए है कि हमें यह दिन देखना था। साध्वी ऋतिम्बरा का भाव हमारे भी मन में है और उस भाव को प्रभु श्री राम ने पूरा कर दिया। हम ही जीवित ही कोरोना के बाद में इसलिए है, हमारे भाई गए, हमारी बहन गई, हमारे माताएं गए, हमारे बुजुर्ग गए, हमारे मित्र गए, अनेक लोग हमें छोड़ के चले गए। उस वक्त भी राम जन्मभूमि का भूमि पूजन हुआ था बाबा जी, और प्रभु श्री राम ने हमें जीवित किस लिए रखा? साध्वी के मन में भाव में जो है वही हमारे हृदय का भाव है, इसीलिए हमें प्रभु ने जीवित रखा कि हमें राम मंदिर देखना था, राम लला को मंदिर में विराजमान होते हुए देखना था। बलिदान, त्याग, समर्पण, किती बलिदान पाहिजे? मग त्यावेळेला त्या ज्या गोष्टी समोर आल्या ना, ही सगळी नगरी म्हणजे अशी नववधू सारखी नटली होती, नववधू सारखे। तो लोग भी गाते थे, सजा दो घर। माऊली थकले काय जास्त? माऊली म्हणजे माझे वाटाड्याची सध्या रस्ता दाखवला का पुढे चालतो मी। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं। सजा दो घर को गुलशन का, सजा दो घर को गुलशन का, अवध में राम आए हैं, अवध में राम आए हैं। लगे कुटिया दुल्हन से, लगे कुटिया दुल्हन से, अवध में राम आए हैं। सजा दो घर को गुलशन का, मेरे घर राम आए हैं। सजा दो घर को गुलशन का, अवध में राम आए हैं। आनंद
करत होते, तोच आनंद आहे, कधी संपतच नाही तो आनंद. आता ही सगळ्या भक्तांच्या मनामध्ये जे जे प्रभू श्रीरामाच्या दर्शना करता येतील त्याच्या त्याच्या डोळ्याला धार आहे, त्याच्या त्याच्या डोळ्याला धार आहे. तुमच्या लागल्या की नाही मला माहिती नाही. आम्ही गेलो होतो त्यावेळेला आमच्या डोळ्याच्या धारा तर थांबतच नव्हत्या. काही लोक बाबा बेशुद्ध होऊन पडतात प्रभू श्रीरामाला पाहू, त्याच्याकरता जिवंत राहिलो. तुम्ही अयोध्येमध्ये त्या छोट्या रिक्षा आहे, त्याच्यानंतर एक दुसरी सुविधा आहे माहिती आहे तुम्हाला, चेअर पाहिली का तुम्ही? कुणासाठी होती? पांगल्या लोकांसाठी का? अशी या देशामध्ये अनेक वृद्ध हिंदू आहेत जे श्रीराम मंदिर होईल आणि मगच मरतील असा विश्वास ठेवून जिवंत होते. त्यांच्याकरता त्या खुर्च्या आहेत, ते येतात श्रीरामाचं दर्शन घेतात, त्यांच्याकरता सुविधा आहे ती भरपूर आहे, खूप आहे. आमच्या पाठीमागे एक जण होता, तो चक्कर येऊन पडला होता, बेहोश झाला होता. आनंदित तो भाव, भाव कोणता, किती मोठा भाव आहे. कधी कधी संमिश्र भाव तयार होतो अंतःकरणामध्ये, संमिश्र भाव. काही सांगितलं होतं, रामा तुला राजगादीवरती बसता येणार नाही, एक संमिश्र भाव सांगून जातो, आलं योगाने. तर तुला वनवासाला जावं लागेल, तुझ्या बापाने मला वचन दिलं होतं, इच्छित समय ते वचन मागून घेते मी. माझ्या मुलाला तुला राजगादीवरती बसवावं लागेल आणि तुला वनवासाला जावं लागेल. हा शब्द रामानं ऐकायच्या अगोदर लक्ष्मणाने ऐकला. लक्ष्मणाच्या अंतःकरणातली रामभक्ती जशी आईच्या उदरातनं बाहेर पडली तसा लक्ष्मण सोबत आहे. एखाद्या वेळेला सावली साथ सोडेल, कधी कधी सावली पण साथ सोडते माणसाची. कधी सोडते? अंधार पडल्यानंतर. कधी कधी इतका उजेड पडतो माणसाच्या 4-4 सावल्या पडतात. अशी व्हॅल्युजन लावा, मर्क्युरी लावा, 4 मर्क्युरी लावा, तुमच्या 4 सावल्या पडतील. तुमची शक्ती दिसेल, तुमच्या भोवती तेजोवलय दिसेल. पण कधी कधी सावली सुद्धा साथ सोडते. काळ्या कुट्ट अंधाराच्या सावली सुद्धा साथ सोडते रामनाथची. आपली सावली आपली साथ सोडते, पण लक्ष्मणानं तेवढी सुद्धा साथ सोडली नाही रमेश बाबा, तेवढी सुद्धा. राम तुम वनवास जाओगे, तो ये शब्द सुन लिया लक्ष्मण जी ने. जंगल में चले गए, पेड़ की डाली काटी, पत्ते काटे, सगळ्या शरीराला त्या सगळ्या झाडांच्या साली लावल्या, अंगाला पानं लावली आणि वनवासाची तयारी करायला निघाले. सुमित्रेला माहीतच नव्हतं हे काय चाललंय ते. तिला एवढंच माहिती आहे माझा राम राजगादीवरती बसणार आहे, त्याचा राज्याभिषेक आहे. तिला खूप आनंद होता. तिनं बघितलं लक्ष्मणाला अंगाला साल लावलेली, ती लक्ष्मणाच्या अंगावरती धावून गेली, काठी घेतली, काठी उगारणार. मनात भाव आता बोलू लागली त्याला, अरे माझ्या पोटी कलंक जन्माला आला, स्वतःचा भाऊ राजगादीवरती बसतोय, आनंद व्यक्त करायचा तर तुला विरक्ती आल्याचा भाव दाखवतो, याचा अर्थ तू खुश नाही. आणि तू जर रामाच्या राजगादीवरती बसण्यापासून खुश नसेल तर तू माझा पोटी पुत्र म्हणून घ्यायला मला लाज वाटते. तू कलंक है मेरे ऊपर. ये भाव है सुमित्रा के मन में. काठी मारणार, तीच काठी रामानं पकडली. पण त्यांचा भाव अंतरंग एवढा एकरूप होता, रामाला अगोदर काहीच माहित नव्हतं. पण जाणे अंतरीचे सगळं राम जाम तरी जाणता नेनता. रामाने सांगितलं, मैया मारो मत. अभी कुछ क्षण पहले कैकेयी ने आज्ञा दी है कि भरत राजगादी पर बैठेंगे और मैं वनवास में जाऊंगा. मेरे पहले बात लक्ष्मण ने सुन ली, इसीलिए वो वनवास जाने की तैयारी कर रहा है. सुमित्रेच्या डोळ्यामध्ये आता आनंद अश्रू. का? स्वतःच्या भावासाठी जो प्रसंग येईल त्या प्रसंगाला उभा राहणारा माझा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला, याचा मला गौरव आहे. मुलगा असावा तर असावा आणि भाऊ असावा तर असा असावा. हा भाव, दोन्ही भाव आनंदाचे अश्रू आहेत आणि दुःखाची अश्रू आहे. दुःख याचं आहे राम वनवासाला जातोय, पण आनंद याचा आहे त्या वनवासामध्ये रामाची सेवा करायला माझ्या पोटी जे संतान जन्माला आला ते लक्ष्मण आहे. हा भाव, संमिश्र भाव
तो यही भाव आहे. असे किती भाव आहेत. काय रामा करता काय बलिदान द्यायचं, किती प्रेम असावं, किती भाव असावा श्री रामा करता. एक बार माता सीता अपने महल में साज श्रृंगार कर रही थी, बाल बना रही थी, सज धज रही थी. तो बजरंगी छोटे थे, बाल बजरंगी बहुत छोटे थे, श्री राम की सेवा में थे. तो बजरंगी माता के सामने गए तो माता अपने माथे पे सिंदूर लगा रही थी. सिंदूर इस भूमि में, इस विभाग में कुंकू ये जो शब्द है वो सिंदूर के लिए लगाया जाता है. सिंदूर मराठी में हम उसको शेंदूर कहते हैं. शेंदूर. अन्ना जी आपकी बात समझ में आई बात. ये आधा हिंदी तो आपके लिए है, अयोध्या वालों के लिए है. तो बजरंगी ने देखा और मैया के सामने गए, छलांग लगाते बोली मैया ये क्या कर रही हो. मैया बोली क्या कर रही हो. बाल बना रही हो. नहीं माल तो बना रही हो, ये माथे पे क्या लगा रही हो. माथे पे ये लाल क्या है. तो मैया बोली यार ये सिंदूर है. ये किस लिए लगा रही हो. हम तो नहीं लगाते, आप क्यों लगाती हो. प्रभु की याद आई, मैया की आंखों में आंसू पड़े, अपने आप को रोका. अरे बजरंगी तुम नहीं समझ पाओगे ये सिंदूर किस लिए है. मुझे बताओ ना. यदि तुम लगाती हो तो मुझे भी लगाना चाहिए, लेकिन क्यों. इस सवाल का जवाब मुझे दो. मैया के चरणों में शीश नमाते हाथ जोड़ती हुई क्यों लगाती हो मैया. तो प्रभु श्री राम की याद करते हुए, प्रभु का स्मरण करते हुए मैया ने बोला माथे पे सिंदूर लगाने से मेरे मालिक की उम्र बढ़ जाती है. अच्छा कौन है आपके मालिक. अरे जो तुम्हारे मालिक है वह भी मेरे मालिक है, हम सबके वही मालिक है श्री राम. भैया श्री राम आपके मालिक है. अच्छा तो मेरे तो कब से मालिक है, मेरे भी मालिक वही है. तो मैया ये सिंदूर क्यों लगाते हो. ये सिंदूर लगाने से मेरे मालिक की, प्रभु की, शौहर की आयु बढ़ जाए, इसलिए सिंदूर लगाती हो. ये भाव बजरंगी ने सुना तो बजरंग बली की आंखों में आंसू बहने लगे. छाती को पीटते हुए मैया मुझसे गलती हो गई. मैंने अपनी जिंदगी में मेरे मालिक के लिए कभी सिंदूर नहीं लगाया, कभी तिलक नहीं लगाया. तुमने कितनी बार लगाया होगा. मेरे बहू की कितनी उम्र बढ़ गई होगी. धन्यवाद मैया, तेरा शत शत आभार है. रुको मैं आया. उठी पलटी खा के चले गए. जहाँ भंडार गृह था, उस भंडार गृह में सिंदूर की बोरिया थप्पी की थप्पी लगी पड़ी थी. मोठ्या मोठ्या घरांमध्ये, राजवाड्यांमध्ये खूप मोठे भंडारगृह असतात आणि त्या भंडारगृहामध्ये एकाच प्रकारच्या खूप मोठ्या रचना केलेल्या असतात की तिथे काही कमी नसतं. सिंदुराच्या गोण्या थप्पीने रचलेल्या होत्या. तो बाल बजरंगी ने एक एक बोरिया उठाई और अपने पूरे शरीर पर डाल दी. नाखून से लेकर सिर के बाल तक अपने आप को सिंदूर में डुबो दिया. और जबकि कोई भाग गल जाए तो फिर भी अपने शरीर को पोंछते हुए ऐसा श्री राम अनंत अपराध हुए प्रभु मुझसे, मैं जन्म जन्म से आपकी क्षमा मांगता हूँ कि मैया आपकी आयु बढ़ाने के लिए माथे पे सिंदूर लगाती रही, आपकी आयु बढ़ाती रही. मुझसे अपराध हुआ, मैंने अपने जिंदगी में कभी सिंदूर नहीं लगाया. प्रभु तो आप ऐसा भाव, ऐसी कृति करते करते रहे और आगे मैया के आगे छलांग लगाते आ गए. मैया अब आंसू है लेकिन खुशी के है. सूझबूझ तो आ गई, देर से न सही तो आ गए. देर आए दुरुस्त आ गए. अरे कौन है तू. पूरा लाल बदन, आंख पोंछते हुए बोले मैया को, मैया मैं बजरंगी. अरे बजरंगी ये क्या कर दिया. बड़ी स्वार्थी हो, बड़े संकोचित भाव की हो. इतना सा सिंदूर माथे पे लगा हुई तो मेरे प्रभु की उम्र कितनी बढ़ाओगी. इतनी उम्र बढ़ा के संकोचित भाव को दिखाती हो. अच्छा तो तोरा क्या कहना है. मैया ने कहा मेरा भाव यह है कि आप
आपके जीवन का इतना हिस्सा प्रभु के देते हो शरीर का, तो प्रभु की उम्र बढ़ जाएगी। लेकिन मेरा पूरा जीवन ही प्रभु के लिए समर्पित है, इसलिए मैंने पूरे बलिदान अपने शरीर पर सिंदूर लगा दिया। ये भाव मग बजरंग बलीला आपल्याकडे प्रसन्न करायचा असेल तर काय लावला जातो? शेंदूर। मग तो काय फक्त कपाळात लावला जातो का? नाही, कशाला लावतात? तो हा प्रसंग आहे, त्या प्रसंगातून येतोय तो। काय पचवलं नाही बजरंग बलीने, काय समर्पण दिलं नाही, अपमान सुद्धा पचवला। एक बार श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार में विभीषण ने ताना मारा, बजरंगी क्या तेरे मन में राम है? अपमानित हुए थे प्रभु के सामने भरे दरबार ने। ये हमारा बड़ा सौभाग्य है कि अब ये अयोध्या में हम गा रहे हैं। ये कीर्तन भी इसीलिए है, महाराज जी ने पुकारा कि राम नाम गाओ, कोई ने गाओ तो गाओ, ये धुन सुनाओ। बजरंगी क्या तेरे सीने में राम है? अपमानित हुए थे प्रभु के सामने भरे दरबार ने, फिर भी अपने आप को संभाला। हाँ, मेरे सीने में भी राम है। सीना फाड़ते हुए, चीरते हुए अपने हृदय में प्रभु श्री राम को दिखाया, माता के सहित, लक्ष्मण जी के सहित, और बोले, ले देख श्री राम, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। आदक है वो, आदक है दिल के नगीनों में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सच्चा आनंद है वो, जय हो। राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूं, राम रसिया हूँ मैं, राम सिमरन करूं, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं, सिया राम का सदा मैं चिंतन करूं। अनमोल वो चीज है वो, मेरे काम की नहीं, दिखती अगर छवि जिसमें, सिया राम की नहीं, राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूं, राम रसिया हूँ मैं, राम सिमरन करूं, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं, सिया राम का सदा मैं चिंतन करूं। मिले से अमृत को पीने में, श्री श्री राम जानकी बैठे हैं
बजरंग बली के हृदय में यह भाव, हा भाव आहे भक्ताच्या अंतःकरणामध्ये. असे अनेक प्रसंग आहे, असे अनेक प्रसंग आहे. शबरी माता, शबरी माता तिला सांगितलं होतं प्रभू श्रीराम येतील, तुला दर्शन देतील. ती वाट पाहत होती. युवा तरुण होती, नुकतीच लग्नाच्या वयात आलेली होती. पण त्या प्रसंगातून ती परावृत्त झाली, जंगलामध्ये गेली, साधूची भेट झाली आणि श्रीराम येतील, तुला दर्शन देतील, तू कृतार्थ होशील. नुकतीच वयात आलेली, म्हातारी झाली, केस पांढरे झाले. त्या दिवसापासून प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची इच्छा घेऊन, आज घेऊन मनामध्ये जंगलामध्ये ती झोपडी बांधून राहत होती. मनामध्ये एकच भाव, मनामध्ये एकच भाव की देव येतील, श्रीराम येतील आणि मला दर्शन देतील. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे. प्रभु श्री राम की राह देखते देखते हुए वो बूढ़ी हो गई, सिर के बाल पक गए. फल खाती थी, प्रभु के लिए क्या उपहार पाऊं, तो बेर पेड़ के काटती. ये कैसे है, कड़वे है या मीठे है? जो कड़वा है वो डाल देती और जो मीठा है वो रख देती. अभी झूठा तो हो गया लेकिन भाव शुद्ध है. हमारे महाराष्ट्र की संत परंपरा के अग्रणी, जिनके नाम से हम ये महोत्सव कर रहे हैं, जगत गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर जन्मोत्सव सोहळा, वैकुंठ गमन सोहळा. महाराज जी ने कह दिया, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, बोरे खाय बिल्लिनीची. अशुद्ध होती का शुद्ध होती? अरे तीच खरी शुद्ध होती. काय करू मी श्रीरामा करता? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. हाँ, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे, मेरे जिंदगी के सारे दुख दुख आएंगे राम आएंगे, मेरे के भाग खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे राम आएंगे. हा भाव अंतःकरणातला प्रत्येक भक्त प्रभू श्रीरामा करता आज धरून बसलेला होता. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये प्रभू श्रीरामाचं सगळ्यात जास्त चिंतन कोणी केलं असेल? बोलीला वाल्मिक तैसेची करी, वर्तुनी दावील नामा म्हणे. सगळ्यात जास्त वाल्मिक ऋषींचं नाव, पूर्वाश्रमीचं नाव हे नव्हतं. वाल्मिक ऋषींचं पहिल्या आश्रमातलं नाव अर्थात संसारी जीवनातलं नाव रत्नाकर आहे. बरोबर ना बाबा? रत्नाकर नाव आहे. पण नारद मुनींनी उपदेश केला,
पापाचा त्याग केला, रामनामाचा उपदेश दिला आणि सांगितलं जोपर्यंत श्रीराम भेट देत नाही तोपर्यंत रामनामाचा त्याग करू नको. त्याला रामच म्हणता येत नव्हतं राजेंद्र महाराज, त्याला राम म्हणताच येत नव्हतं. नारद मुनी सांगायचे तुला जसं येईल तसं म्हण, येईल तैसा बोल रामकृष्ण असं. बाबा तो बोलायला गेला राम, पण त्याच्या तोंडातून आलं मरा. असे बरेच रत्नाकर आहेत अजून जिवंत. तो नारद जी ने कह दिया अरे 2 बार मरा मरा कहने से 1 बार राम हो जाएगा, गिनो. 2 वेळेला मरा मरा म्हण, 1 वेळेला राम शब्द येईल श्रावण, 2 वेळेला कृष्णा. 2 बार यदि मरा कहे तो 1 बार राम हो ही जाता है. मरा 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 मरा. लक्षात घ्या कसं होतंय ते. मरा मी राम म्हणत नाहीये, मी मरा म्हणतोय. मैं नहीं राम कहता, मैं मर कहता हूं. मरो मरो सालो. मरा 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 राम 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 राम. बोलो बन गया, बन गया. बोलो राम 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 राम. ओ राम 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 राम. 12 वर्ष राम नामाचा त्यागच केला नाही, वाणी बंदच नाही. 12 वर्ष जागा हल्ली नाही, जागा सुटली नाही. मुंग्यांचं वारूळ झालं, मुंग्यांचं वारूळ झालं. 12 वर्ष पूर्ण झाले. प्रभू श्रीरामाने दर्शन दिलं, वाल्याचा वाल्मिक झाला. सगळ्यात त्याच्यानंतर वाल्मिकानंतर सगळ्यात जास्त प्रभू श्रीरामाचं चिंतन कोणी केलं असेल तर भरतानं केलंय. वनवासाला गेले ना, त्या क्षणापासून अयोध्येचा त्याग केला आणि अयोध्येपासून जवळच असलेल्या नंदीग्रामामध्ये एका पायावरती उभे ठाकले. 14 वर्ष 14 महिने आणि 14 दिवस एकच चिंतन चालू होतं. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. बोलिए सीताराम राम राम 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 सीताराम राम राम. बोलिए सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम
की जय, भरत जी महाराज की जय, नंदीग्राम की जय। ये यही की परंपरा है। कोई लोग जाके आए नंदीग्राम। महाराज जी आप गए थे की नाही गए थे? ज्यांना जायचंय त्यांना उद्या व्यवस्था केलेली आहे. खरंच जातो मी. हे सगळं पाहिलं पाहिजे. ज्यांचं राहिलं त्यांनी पाहून या. उद्याचा दिवस आहे, परवा दिंडी काढायची आपल्याला. प्रशासनाची आपल्या काही पोलीस स्टेशन म्हणतात, इकडे कोतवाली म्हणतात. हम कोतवाली गए थे, अनंतराम जी हमारे साथ थे. तो कोई अड़चने है कि हम मंदिर में पादुकाएं ले जा नहीं सकते? ये नियम हम तोड़ नहीं सकते. दुनिया की कोई भी शक्ति आए तो राम मंदिर के नियम नहीं तोड़ सकती. हमारा भाव तो पहुंच गया प्रभु के चरणों में. अभी क्या लेके जाना है? भाव तो समर्पित कर दिया. अभी हम जाएंगे, दिंडी निकालेंगे शरयू गंगे की आरती के लिए. मैया की आरती करेंगे, जाएंगे. ज्ञानबा तुकारामचा जयघोष करू मस्तपैकी. रामकृष्ण हरी, श्रीराम हे सगळं भजन करू. गोडमध्ये जाऊ. आपले सगळे गुरु महाराज आहेत. खूप आनंद वाटला मला. मी एक व्हिडिओ काढला परवा दिवशी सुदाम महाराजांचा. मस्तपैकी टेबल, ते खुर्ची, जेवायला पुढे टॉप, भक्त त्यांचा पुढे उभे होता. व्हायरल करून टाकलं ते. अरे केलं. हे अरे खरंच सुदाम महाराजांवरती पंचक्रोशीचं, रामेश्वरच्या पंचक्रोशीचं, सगळ्या लोकांवरचं महाराजांवरती इतकं प्रेम आहे ना महाराज. म्हणजे असं गाढं झालेलं आहे प्रेम ते. आणि त्या प्रेमाचा हा सगळा परिपाक आहे. महाराजांनी आवाज दिला की लोक येतात. खूप प्रेम करतात त्यांच्यावरती. आणि आपल्याला मार्गदर्शक भेटले, पण आशीर्वाद राहिला होता. वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य आपले मनोहर महाराज भोर, अगस्ती महाराजांच्या पादुका घेऊन त्यांच्या आशीर्वादाने आपण येतो आहोत. खरंय. कशा करता सांगितलं मी. सगळ्यात जास्त चिंतन भरतानं केलं. 14 वर्ष. वाल्मिकीने केलं 12 वर्ष. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त चिंतन केलं असेल कोणी तर लक्ष्मणाने. त्या चिंतनाचा परिपाक असा, जोपर्यंत लक्ष्मण होते तोपर्यंत श्रीरामाला लक्ष्मणाचा भाव आणि प्रेम लक्षात नाही आला. पण जेव्हा शक्ती लागली, ज्यावेळेला शक्ती लागली त्यावेळेला प्रभू श्रीरामांना एक वनवासामध्ये गेल्यापासून एक दिवस झोपलेच नाही महाराज. 14 वर्ष न झोपणारा भाऊ भावा करता या पृथ्वी तलावरती कोण असेल तर तो फक्त लक्ष्मण आहे. भाऊजाईला आई म्हणणारा एकच पुरुष या पृथ्वी तलावरती आहे, माता म्हणणारा. आणि तो पुरुष कोण असेल तर तो लक्ष्मण आहे. अरे राजगादी भेटत होती, भरताने गादी नाकारली होती. मेरे प्रभु नहीं बैठेंगे तो मैं भी नहीं बैठूंगा. राजगादी नाकारली. आता अधिकार खरा होता लक्ष्मणाचा. राजगादी बस मिळत होती, पण भावावरती इतकं प्रेम होतं. त्या राजगादीचा नाही लागत राजगादी. मला बंधूचा सहवास पाहिजे. माझ्या प्रभू श्रीरामाचा मला संग पाहिजे. मी सोडून नाही. लक्ष्मणानं श्वास कमी घेतले इतक्या वेळा रामाचं नाव घेतलं. लक्ष्मणाने श्वास कमी घेतले इतक्या वेळा श्रीरामाचं नाव घेतलं महाराज. ज्या वेळेला बातमी कानावरती पडली की लक्ष्मण राहिले नाही, लक्ष्मणाचा देह धरणीला टेकला, हे वाक्य ऐकलं आणि प्रभू श्रीरामाने प्रयाग केलं शरयू नदीमध्ये. त्यानंतर एक क्षण, एक तास सुद्धा श्रीरामानं आपलं अवतार कार्य ठेवलं नाही, संपून टाकलं. हे प्रेम. इतकं नामचिंतन करणार या पृथ्वी तलावरती दुसरं कोणीच नाही. आणि त्याच्यापेक्षाही नामस्मरण जास्त कोणी केलं असेल, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान.
एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। एक मुखान बोला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता रामाचं वरदान। एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। सगळ्या याच्यातच नाही, पुढे भरपूर काय। सगळ्यात जास्त नामचिंतन लक्ष्मणाने तर अवतार आहे, देह आहे, जोपर्यंत लक्ष्मणची चेतन आहे तोपर्यंत नामस्मरण केलं। एकच जन्म थोडक्यात, पण त्या कालखंडापासून त्रेतायुगापासून आता या क्षणापर्यंत बजरंग बलींचं श्रीरामाचं भजन बंद नाही नहीं। प्रभु जा रहे थे, सभी भक्तगणों को आशीर्वाद देते, अपना अवतार खत्म कर रहे थे, उस धाम को जा रहे थे, तो बजरंग बली के आंखों में आंसू पड़े थे। प्रभु के चरणों में बैठे, प्रभु मैं भी आऊंगा आपके साथ, आपके बिना मैं एक दिन नहीं रह सकता, मैं भी आऊंगा। तो श्री राम ने कहा बजरंगी तुम नहीं आओगे, तुम यही रहोगे, तुम यही रहोगे। 17वीं की सदी के उपरांत उत्तर काल में 3 अखाड़ों का चयन किया गया बजरंग बली के ये हनुमानगढ़ी की सेवा के अधिकार के लिए। लेकिन उसका पूर्व इतिहास कैसे बन गया वो देखिए। बजरंग बली ने कहा प्रभु मैं नहीं रहना चाहता आपके सिवा, मैं भी आऊंगा आपके साथ। श्री राम ने कहा नहीं बजरंगी तुम नहीं आओगे, नहीं आओगे तो क्या करो, तुम यही रहोगे, आशीर्वाद है तुम्हें, आओ नीचे बैठो। यहाँ हनुमान के शीश पर हाथ रख के कह दिया तुम आज से चिरंजीव हो, तुम कभी नहीं मरोगे, आज से तुम चिरंजीव है। अभय ऐसा यदि सोचते हो कि बजरंग बली नहीं है तो ये बहुत बड़ा अपराध है, बहुत बड़ा अपराध है। मंगलवार के दिन में अपनी मनोकामना यदि बजरंग बली को बताओगे तो श्री राम के आशीर्वाद दिया है कि जो बजरंग बली को मंगलवार के दिन में अपनी मनोकामना बताएगा उसकी मनोकामना पूरी करने की जिम्मेदारी श्री राम लेंगे। श्री राम आशीर्वाद दे दिया। जसं मंदिर तयार झालं तेव्हापासून 2 गोष्टी ठरलेल्या आहेत इथे। मारुतीरायाचा सगळ्यात आवडता दिवस कुठला असेल? कुठला दिवस आहे मारुतीरायाचा? कुठला आहे? जे बरेच अजून गुडघ्यापर्यंत पाण्यात आहे ते शनिवारच मानतात, ते शनिवारी जातात मारुतीच्या। आता हे शनिवारी मारुतीच्या दर्शनाला जाणारे सगळे बाजारूच लोक आहे, कारण बाजार शनिवारचा असतो। मारुतीरायाचा सगळ्यात आवडता वार मंगळवार, आणि मारुतीरायाचा शृंगार करायचा वार कुठला असेल तर तो सोमवार आहे। सुवर्णाचा मुकुट, सुवर्ण चांदीचे पायात कडवे आणि सुंदर असा मारुतीरायाचा पोशाख केला जातो। त्यानंतर तो प्रभू श्रीरामाच्या गर्भगृहामध्ये नेला जातो। अयोध्येची प्रथा अशी आहे, श्रीरामाचं दर्शन घेण्याच्या अगोदर हनुमानगडीचं दर्शन घ्यायचं असतं, ही प्रथा आहे। त्याच्यानंतर कनक बिहारी कनक भवन, कनक बिहारीचं दर्शन घ्यायचं, आणि आता तो राम जन्मभूमीचा आहे, ती प्रथा आहे, लक्षात ठेवा। अजून सुद्धा मारुती राय आहेत, बजरंग बली हनुमानगडीमध्ये आहेत, पुढे भी रहेंगे, चिरंजीव है। अभी हम परसों क्या करेंगे, करसों या कल, ये हमारे जो महंत है अनंतराम जी शरण महाराज,
उनका 1 घंटे का सत्संग रखेंगे। इनके यहाँ के स्थल के, यहाँ के इतिहास के, रामायण के बारे में, यहाँ की भक्ति परंपरा के बारे में बहुत बड़ी जानकारी है। ये जानकारी इनसे लेंगे, 1 घंटे का सत्संग करेंगे परसों। अब आइए, परसों दोपहर करेंगे या सुबह करेंगे, ये कल निश्चित करेंगे, या कल ही करेंगे या आज शाम निश्चित करेंगे। आता काय लोक काही कमी होणार नाही ना।